प्रेमळ भक्तांनो, हा संदेश तुमच्या समोर येणे म्हणजे एक योगायोग नव्हे, तर स्वतः गुरुमाऊलींनी तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी निवडले आहेत. म्हणून तुम्ही या संदेशाला मुळीच दुर्लक्षित करू नका. फक्त तुमचा किमतीचा वेळ देऊन आजचा हा बाळूमामांचा एक प्रेरणादायी संदेश जरूर ऐकावा. आणि हो, खालील कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बाळ आहोत आणि तुम्ही आमचे गुरु आहात. कायम तुम्ही आमच्या पाठीशी राहावे हे नक्कीच लिहा. कारण हे लिहिलं म्हणजे फक्त कमेंट नाही, तर हा तुमचा संकल्प आहे, तुमचा एक विश्वास आहे आणि जो हे लिहितो त्याच्या आयुष्यात बाळूमामांची कृपा लवकर उतरते. म्हणून आज नीट आणि लक्षपूर्वक गुरुमाऊली तुम्हाला काय सांगत आहेत ते तुम्ही जरूर ऐका. गुरुमाऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्याकडे किती वेळा पाहतो. तू कायम लहान सहान गोष्टीची चिंता करतो, रडतो आणि म्हणतो, हे गुरुराया, माझं काय देखील इथे होत नाही. पण मी तुला सांगतो, तुझं होईल, नक्की होईल. फक्त श्रद्धा ठेव, आळस सोड आणि नेहमी माझं नाव घे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण तू पाऊल टाकलंस तरच मी तुला पुढे नेऊ शकतो. म्हणून थांबून रडत बसलास तर नक्कीच तुमच्या आयुष्यात काही होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझं आयुष्य कितीही कठीण असो, पण लक्षात ठेव, हे गुरुमाऊली कायम तुझ्या पाठीशी उभे आहेत. तुझ्याकडे पैशाची कमी आहे का? नोकरी नाही का? लोक तुमची टिंगल करतात, घरात भांडण आहेत का? अरे, हे सगळं काही मी नक्कीच पाहतोय. पण तुम्ही जर हार मानून बसलात तर नक्कीच मी कितीही कृपा केली तरी देखील मात्र त्याचा मुळीच फायदा नाही. म्हणून मी काय सांगतोय माहितीये का? काम करा, प्रामाणिक राहा आणि माझं नाव घेत पुढे चला. मग बघा, अडथळे एक एक करून दूर जातील. प्रेमळ भक्तांनो, मनात कधी कुठल्या गोष्टीची भीती आणू नका. भीती आली तर लगेच तुम्ही गुरुमाऊलींचे नाव घ्या. हे नाव म्हणजे कवच आहे. हे नाव म्हणजे तलवार आहे. ज्याच्याकडे श्रद्धा असते ना, त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून तुम्ही आज नक्कीच हा संदेश ऐका. रोज उठल्यावर सकाळी 5 मिनिटे तुम्ही बाळूमामांचे नाव घ्या आणि दिवसाची तुम्ही तुमच्या सुरुवात करा. हे नक्कीच तुम्ही कराल तर दिवसभर तुमच्या अंगात एक मोठी ताकद, शक्ती, प्रेरणा राहील. प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक संकट तुम्हाला काही ना काही शिकवायला येतं. कधी पैसा जातो तर कधी मित्र सोडून जातात, कधी तुमचं शरीर आजारी पडतं. हे सगळं तुम्हाला घडवायला आहे, तोडायला नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीवरून रडू नका, शिका आणि उभे राहा आणि पुढे चला. काही लोक म्हणतात, बाळूमामा, माझं नशीब वाईट आहे. नक्कीच गुरुमाऊली त्यावेळी म्हणतात, अरे, नशीब वाईट नाही, फक्त तुमचा विचार वाईट आहे. विचार बदला, कृती बदला आणि पहा नशीब कसं बदलतं. म्हणून गुरुमाऊली कायम सांगतात, ज्या घरात रोज प्रामाणिकपणा आहे तिथे मी मात्र कायम उभा असतो. जिथे सेवा आहे तिथे माझा आशीर्वाद नक्कीच असतो आणि जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार मात्र नक्कीच घडतो. म्हणून तुम्हाला आयुष्यात यश हवं असेल तर 2 गोष्टी तुम्ही प्रथम पक्क्या करा. पहिली म्हणजे आळस सोडा, दुसरं म्हणजे हार मानू नका. बाकी सगळं मात्र हे गुरुमाऊली नक्कीच पाहून घेतील. आणि रोज बाळूमामांचे तुम्ही नाव घ्या, मनात ठेवा, मी एकटा नाही, गुरुमाऊली माझ्या पाठीशी आहेत. हे ज्यांनीही त्यांच्या मनामध्ये ठेवलं त्यांचं आयुष्य मात्र कोणी कधी थांबवू शकणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही आजचा हा संदेश शांत चित्ताने नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, भगवंत कायम तुम्हाला म्हणत असतात, काय एवढं घाबरता, काय एवढं छोटं मन करून बसता. अडचण आली की थरथरता, लोक 2 बोलली की डोळ्यात पाणी येतं. नक्कीच मी तर आहेच ना तुमच्या पाठीशी. तुम्ही एकटा नाहीत, मी कायम तुमच्या प्रत्येक पावलावर आहे. प्रेमळ भक्तांनो, तुम्ही आताच कामाला लागा, तुम्ही प्रयत्न करा. हे गुरुमाऊली तुमचं रक्षण करायला तयार आहेत. पण जर तुम्ही बसून रडलात तर तिथे मात्र गुरुमाऊलींची कृपा कशी दिसणार? म्हणून गुरुमाऊली सांगतात, थांबू नकोस, आळस करू नको आणि मनातून कधी हार मानू नको. एक गोष्ट सांगतोय, एक गरीब माणूस रोज म्हणायचा, हे गुरुमाऊली, नक्कीच मला नोकरी द्या. पण तो घरात बसूनच कायम प्रार्थना करायचा. एका दिवशी गुरुमाऊलींनी त्याला स्वप्नात विचारलं, अरे प्रिय लेकरा, नोकरी द्यावी, पण तू अर्ज तरी भरतोस का? बाहेर पाऊल टाकतोस का? तो जागा झाला. दुसऱ्या दिवशी काम शोधायला निघाला.
काही दिवसांत त्याला काम मिळालं देखील. यातून काय समजलं? कृपा तर भगवंतांची कायम आहेच, पण प्रयत्न करणे हे तुमचे काम आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र प्रथम नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. बाकी कधीही स्वतःला तुम्ही मात्र कमी समजू नका. लोक हसली तरी काही हरकत नाही. लोक तुमची टिंगल केली तरी त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या ध्येयावर कायम मात्र ठाम राहा, कारण भगवंत कायम तुमच्या पाठीशी आहेत. आणि तुमचं जीवन बदलण्यासाठी 3 गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवा, ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. प्रथम म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही बाळूमामांचे नाव घ्या आणि दुसरं म्हणजे रोज एक चांगलं काम करा. सेवा, मदत आणि चांगलं बोलणं. स्वतःबद्दल कधीही कसलं वाईट बोलू नका. हे 3 नियम पाळलात तर आयुष्य मात्र तुमचं बदलल्याशिवाय राहणार नाही. बाकी संकट आली तर रडू नका. संकट ही तर परीक्षा असते. भीती आली तर तुम्ही बाळूमामांचे नाव घ्या. आणि जर अंधार फार गडद वाटला तर लक्षात ठेवा, सकाळ येतेच. परंतु भगवंत सांगतात, प्रामाणिक राहा, मेहनत करा, श्रद्धा ठेवा. बाकीचं सगळं काही गुरुमाऊली नक्कीच पाहतात. आणि प्रेमळ मित्रांनो, कायम तुम्हाला मात्र एक गोष्ट स्मरणात ठेवायची आहे. ती गोष्ट म्हणजे एवढं मनावर ओझं धरून बसू नका. जगात प्रत्येकाला संकट येतात, पण काही जिंकतात तर काही त्यातून हरतात. जिंकणारे वेगळे काय करतात माहिती आहे? ते कधी देखील हार मानत नाहीत आणि ते कायम स्वतःवरती विश्वास ठेवतात. म्हणून तुम्ही रोज गुरुमाऊलींचं नाव घेता, तुम्ही त्यांच्यासमोर दिवा लावता, फुलं वाहता, पण मनात भीती ठेवता, शंका ठेवता. अरे, श्रद्धा अर्धी असेल तर कृपा तुम्हाला दिसणार कशी? म्हणून गुरुमाऊली सांगतात, श्रद्धा पूर्ण ठेवा, आळस सोडा आणि प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे कार्य करा. मग तुम्हाला जे हवं आहे ते मात्र तुम्हाला मिळणारच. एक कथा सांगतो. एक गावात 2 शेतकरी होते. दोघांनीही बियाणं टाकलं. अर्थात पण पहिल्याने म्हटलं, गुरुमाऊली पाऊस पाडा, आणि तो हातावर हात धरून बसला. दुसऱ्यानं म्हटलं, गुरुमाऊली पाऊस पाडा, पण त्याने शेतात मात्र नांगरलं, पण तण काढलं, मेहनत केली. पाऊस पडला. पहिल्याच्या शेतात काही देखील उगवलं नाही, पण दुसऱ्याच्या शेतात सोन्यासारखं धान्य उगवलं. यातून तुम्हाला एवढं समजून घ्यायचंय, अर्थात प्रार्थना हवीच, पण प्रयत्नांशिवाय कृपा मात्र तुम्हाला कधी दिसणार नाही. म्हणून कधीही तुमचा वेळ वाया घालवू नका. स्वतःबद्दल कधीही वाईट बोलू नका आणि कधीही दुसऱ्याला त्रास देऊ नका. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच ते तुमच्यासाठी योग्य आणि कायम चांगले आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या मनातील चिंता सोडून जर आजचा हा संदेश ऐकलेला असेल तर मी देखील तुमच्या मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील संदेश देखील असेच ऐकत चला. धन्यवाद.